जय महाराष्ट्र। मी सौ रेश्मा मोहन तपासे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना महिला सेना उपशहर अध्यक्ष मीरा भाईंदर आणि महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष रस्ते साधन सुविधा व आस्थापना विभाग। मतदान झालं, मुंबई सकट मीरा भाईंदर ठाण्यामधलं मतदान पार पडलं आणि ह्या मतदानाच्या वेळेला खास करून मीरा भाईंदरमध्ये ज्या ज्या गोष्टी आचारसंहिता सुरू झाल्यापासून ज्या ज्या गोष्टी सातत्याने घडत गेल्या आणि ज्याची तक्रार आम्ही करत राहिलो पण यावरती कारवाई झाली नाही, त्या घटनांचा क्रम मला आपल्यासमोर मांडायचा आहे। 15 डिसेंबरला आचारसंहिता लागली आणि त्यानंतर इकडचे आमदार नरेंद्र मेहता साहेबांनी एक आशा वर्कर लोकांची एक मीटिंग बोलवली। त्या मीटिंगमध्ये त्यांनी एका आशा वर्करला 100 लोकांचा डेटा आणायला सांगितला। हा विषय मी आधीच्या व्हिडिओमध्ये घेतलेलाच आहे। अशा 300 आशा वर्करने जवळजवळ 3 लाख लोकांचा डेटा हा नरेंद्र मेहता यांच्या युनियनच्या लीडरला दिलेला आहे। आता हा डेटा आचारसंहिता लागल्याच्या नंतर कशासाठी आणि का मागितला हा संशोधनाचा विषय। याच्यासाठी मी मेडिकल ह्या मीरा भाईंदर महानगरपालिकेचे जे वैद्यकीय अधिकारी असतील किंवा पानपट्टे साहेब असतील यांच्याकडे, जे अतिरिक्त आयुक्त आहेत त्यांच्याकडे पाठपुरावा केलेला आहे। आता याच्यावरती पालिकेचा जो डेटा आहे, जो सर्वसामान्य मीरा भाईंदरकरांचे जे मोबाईल नंबर, पत्ते आणि नावं, हे पालिकेकडे असणाऱ्या गोष्टी ह्या एका युनियनच्या लीडरने स्वतःकडे कशासाठी मागवला आणि ह्या बदलात आशा वर्कर लोकांना पैसे देण्यात आले। म्हणजे आशा वर्करने पैसे घेऊन जे सर्वसामान्यांचा डेटा त्यांच्याकडे असतो तो पैसे घेऊन विकला आणि नरेंद्र मेहतांची युनियन काम करते ते युनियन लीडर लोकांना विकला। तर याच्यावरती पालिका काय चौकशी करते, त्या अशा वर्कर लोकांवरती काय कारवाई होणार आहे का, याच्यावरती चौकशी बसणार आहे का, हा पुढचा विषय। हा विषय झाला। त्यानंतर आचारसंहिता सुरू झाल्यापासून मतदानाच्या दिवसापर्यंत आमच्या मीरा भाईंदरमध्ये दर दिवस सगळीकडे सुंदरकांड चालू होतं आणि रोजच्या दिवसाला कुठल्या ना कुठल्या पक्षाकडनं, स्पेशली नाव मेन्शन करेन मी, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदेगड यांच्याकडनं प्रत्येक एक सोसायटीमध्ये सुंदरकांडच्या नावाखाली डिनर दिले गेले। प्रचंड रोजच्या दिवसाला मीरा भाईंदर शहरामध्ये प्रत्येक सोसायटीमध्ये एक डिनर होता। लोकांना जेवण दिलं गेलं, लोकांना बक्षिसं वाटण्यात आली, लोकांना साड्या वाटल्या, कुकर वाटले, म्हणजे बऱ्याच काही गोष्टी लोकांना भेट स्वरूपात दिल्या गेल्या। त्यानंतर पैशांची उधळण झाली मीरा भाईंदरमध्ये। प्रत्येक सोसायटीच्या सेक्रेटरी चेअरमॅनला काही पैशांचं पाकिट पोचवलं गेलं आणि हा खेळ इतका प्रचंड प्रमाणात चालू होता, सगळ्यांना माहिती होतं, पण ह्याच्यावरती कारवाई झाली नाही। मी स्वतः रात्री 10च्या नंतर आचारसंहितेचा भंग म्हणून मी अतिरिक्त आयुक्त पानपट्टे साहेब असतील किंवा आरो इकडचे सगळ्यांकडे तक्रार केली, पण कोणीही याविषयी गंभीरतेने दखल घेतली नाही। याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा जो झाला, एका विभागाला, एका वॉर्डला एक भरारी पथक नेमणं हे गरजेचं होतं, कारण विभाग मोठा आहे। पण आपल्याकडे असं झालं की 9, 10, 11, 12 अशा 4 विभागाला एकच भरारी पथकाची नेमणूक करण्यात आली। बरं, मीरा भाईंदरचा 12 नंबर प्रभाग हा अत्यंत सेन्सिटिव्ह, म्हणजे इथे आधीचे महापौर, आधीचे उपमहापौर याच विभागातले होते आणि जी महापौर होते ती डिंपल मेहता, नरेंद्र मेहतांच्या भावाची बायको होती। त्याच्यामुळे हा प्रभाग अतिशय सेन्सिटिव्ह असा होता, कारण ही त्यांच्या नाकाची गोष्ट झाली होती, जिद्दीची गोष्ट झाली होती की काही करून डिंपल मेहता ह्या प्रभागामध्ये जिंकून यायलाच पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी संपूर्ण यंत्रणा पणाला लावली। फक्त डिंपल मेहताने हसमुख गेहलोत जिंकून यावे म्हणून संपूर्ण यंत्रणा त्यांनी कामाला लावली आणि त्याचंच उदाहरण आहे आशा वर्कर असतील किंवा ज्याप्रमाणे सगळीकडे भोजनदान देण्यात आलं आणि पोलिसांनी किंवा आरो निवडणूक प्रक्रियेतले ते निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कुठलीही कारवाई केली नाही। जेव्हा जेव्हा गोष्टी घडल्या त्याच्यानंतर भरारी पथक इथे हजर झालं। यामध्ये शिंदेगड शिवसेना असेल किंवा भाजप। महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यांच्या देखत पैसेसुद्धा वाटले गेले। महिलांचा सगळ्यात मोठा बचत गटाचा एक 5 ते 7 हजार महिलांची मीटिंग बोलवण्यात आली। तिथे महिलांना आमिष देण्यात आलं की आम्ही तुम्हाला प्रत्येकाला 500 ते 1000 रुपये देणार आणि बचत खात्यामध्ये तुमच्या काही रक्कम, हे फक्त लोकांना एक लालच देण्यात आली। ह्या सगळ्या गोष्टी आचारसंहितेचा भंग करणारे होते। पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे की आचारसंहितेचा भंग केला तर तुमच्यावरती हा गुन्हा दाखल होणार, पण प्रत्यक्षात तसं काहीच झालं नाही।
सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे 15 तारखेला आचारसंहिता लागली आणि 23 तारखेपर्यंत जे भाजपचे जिल्हा कार्यालय आणि भाजपचे जे जनसंपर्क कार्यालय अशा सगळ्या कार्यालयांमध्ये त्यांचे सिम्बॉल, त्यांचं चिन्ह आणि त्यांचा पक्षाचं नाव हे झाकलं नव्हतं. 23 तारखेपर्यंत आम्ही जेव्हा पाठपुरावा केला त्यानंतर ते झाकण्यात आलं, पण तोपर्यंत ह्या सगळे भारतीय जनता पक्षाचे कार्यालयाचे पाट्या आणि त्यांचे सिम्बॉल हे उघडे होते, हे सगळ्यांना दिसत होते. पण महानगरपालिकेला ते दिसले नाही, यावरती कारवाई झाली नाही. म्हणजे अशा सगळ्या गोष्टी सातत्याने घडल्या. इलेक्शनच्या दिवशी, मतदानाच्या दिवशी 7 स्क्वेअर शाळा होती, त्याच्या सेंटरच्या समोर मेडतिया नगर आहे, तिथे रंगे हात पोलिसांच्या समोर भाजपच्या लोकांनी पैसे वाटले आणि ते वाटत असताना रंगे हात पकडला. तिथे राडा झाला, मारामारी झाली. पोलिसांनी स्वतः हा विषय कव्हर केला, पण याच्यावरती सुद्धा कारवाई झाली नाही. मतदानाच्या दिवशी बोगस वोटिंग करण्यात आलं. मी स्वतः आरोंना फोन करून बोलले होते की इथे बोगस वोटिंग झालं आहे, हे वोटिंग मायनस होणार का? तर याच्यावरती कोणतंही उत्तर त्यांच्याकडे नव्हतं. ह्या अशा सगळ्या गदारोळामध्ये हे इलेक्शन जेव्हा पार पडलं त्यावेळेला आपण कसं म्हणू शकतो की हे पारदर्शक इलेक्शन झालेलं आहे? बरं, जे BLO होते किंवा जे पोलिंग एजंट होते त्यांना अधिकार आहे की ती मशीन सील होईपर्यंत, त्या मशीन तिथून शिफ्ट होईपर्यंत त्यांना तिथे थांबायचं आहे. पण विदाऊट पोलिंग एजंट तुमच्याकडे कोणताही बॅच नसताना भाजपची लोकं त्या मतदान केंद्रामध्ये शेवटपर्यंत काय करत होती हा पण एक प्रश्न आहे. प्रत्येक मतदान केंद्रावरती भाजपची लोकं, ज्यांच्याकडे आय कार्ड नव्हते असे भाजपचे लोकं त्या सेंटरच्या आतमध्ये होते. याचा अर्थ भ्रष्टाचार झाला. ही पारदर्शक निवडणूक नव्हती. लोकशाहीला काळिमा फासला, लोकशाही पायदळी तुडवली. याच्यामध्ये RO असतील, पोलीस असतील, महानगरपालिका असेल, सगळ्यांनी लोकशाहीचा फज्जा उडवला. आणि जर तुम्हाला अशाच प्रकारे जर इलेक्शन लढायचं होतं मग तुम्ही इलेक्शन घ्यायचंच नव्हतं ना. तुम्ही स्वतः डिक्लेअर करायचं होतं. जर तुमच्यामध्ये दम नाही की सामोरे तुम्ही लोकशाहीला जाऊ शकता तर तुम्ही हे इलेक्शनचं नाटक करायचं नव्हतं. तर माझा आरोप आहे ही निवडणूक पारदर्शकप्रमाणे झालेली नाही, कारण बोगस वोटर्स मी स्वतः पकडलेले असताना कोणतीही कारवाई झालेली नाही. आणि प्रत्येक सेंटरला हे बोगस वोटिंग झालेलं होतं. ज्या शाईचा विषय होता ती शाईसुद्धा इकडेसुद्धा पुसली गेली. एकेकाने 2-2 वेळा मतदान केलेलं सुद्धा आलं निदर्शनास. म्हणजे अशा प्रत्येक गोष्टी ह्या इलेक्शनमध्ये घडलेल्या आहेत. त्याच्यामुळे ह्या इलेक्शनचा रिझल्ट काही असो, त्याच्यामुळे मी हा मान्य करू शकत नाही. माझ्यासारखा प्रत्येक सर्वसामान्य माणूस हा निर्णय मान्यच करू शकत नाही. ठीक आहे, गद्दारी करून, फ्रॉड करून, तुम्ही झोल करून, वोट चोरी करून, बोगस मतदान करून जे भारतीय जनता पार्टीचे जे पण नेते निवडून आलेत त्यांना खरंच खूप खूप शुभेच्छा. 5 वर्षात तुम्ही अशीच वोट चोरी करा, 5 वर्षात तुम्ही असाच भ्रष्टाचार करा, 5 वर्षात लोकांचे काही हाल होत, तुम्ही फक्त स्वतःचे टेंडर कसे मंजूर करता येतील हे बघा. बरं, हे सगळं होताना ज्या दिवशी निकाल लागला 12 नंबरचा, इतका विलंब जाणून बुजून करण्यात आला 12 नंबरच्या निकालाला. आणि जेव्हा निकाल लागला 9:30 वाजता रात्री, पण 7:30 वाजता भाजपच्या ग्रुपवरती 12 नंबरचे कॅन्डिडेट विजयी असल्याचे मेसेज पास केले गेले. आता भाजपला कसं माहिती पडलं की 7:30 वाजता भाजपचे 12 नंबरचे कॅन्डिडेट विन झालेले आहेत? हा पण एक संशोधनाचा विषय आहे. तर अशा सगळ्या गोष्टी ह्या मतदानामध्ये झाल्या, ज्या आचारसंहितेमध्ये आम्हाला राधा विनोद शर्मा सांगत होते की हे झालं तर हा गुन्हा नोंद होईल. पण आता मला बघायचं आहे की ह्या कॅन्डिडेटवरती, भारतीय जनता पार्टीवरती किंवा ज्यांनी पण आचारसंहितेचा भंग केलेला आहे अशा सगळ्या कॅन्डिडेटवरती महानगरपालिकेचे आयुक्त राधा विनोद शर्मा, जे इकडचे निवडणूक प्रक्रियेचे मुख्य होते, जे RO राजेंद्र चव्हाण साहेब, किंवा जे पोलीस इकडची यंत्रणा, ह्या सगळ्यांना मला प्रश्न विचारायचा आहे की यावरती तुम्ही काय कारवाई करणार? की तुम्ही सगळेच लाचार झालेले आहात का? तुमच्या सगळ्यांची ही मिलीभगत होती का? कारण आम्ही फक्त ओरडत राहिलो पण कारवाई एकाने सुद्धा केली नाही. त्यामुळे हा विषय तर मी सोडणार नाही. इकडच्या सगळ्या सर्वसामान्य जनतेला कळून आलेलं आहे की भाजप जर एवढा मोठा पक्ष इथे साबित झाला तो फक्त फ्रॉड, चिटिंग, वोट चोरी करून झालेलं आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेने मीरा भाईंदरच्या सतर्क राहावं, कारण येणारा पुढचा काळ हा गंभीर असणार आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.